आज आपण एकदम चटपटीत असा शेवगा बघणार आहोत। शेवगाचा रस्सा एकदम चमचमीत आणि चटपटीत। तर घरच्याच वाटणामध्ये घरच्या साहित्यामध्ये कसं वाटण बनवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। नेहमी आपण सुकं शेवगा बनवतो, त्याचबरोबर आमटीतला शेवगा देखील बनवतो। तर आज मी तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये एकदम चमचमीत आणि चटपटीत असा शेवगा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे। अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही बनवू शकता। पाहुणे आले वेळेवर देखील तुम्ही त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर सगळ्यात आधी मी इथे शेवगा जे आहे त्या धुवून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे त्याला कट देऊन त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर तुकड्यांची साईज मी दाखवली आहे त्याप्रमाणे असावी, जेणेकरून ती खाता व्यवस्थित येते। नाहीतर शेवगा पकडण्यात आणि खाण्यात आपल्याला शेवगाची मजा घेता येत नाही। शेवगा बनवताना शेवग्याची जी साल आहे ती काढणं आवश्यक आहे, जेणेकरून ती पटकन शिजते आणि आपल्या दाताखाली ती येत नाही। आणि अशा प्रकारे कट देऊन मी सर्व शेवगा ह्या छानपैकी कट करून घेतलेल्या आहे आणि त्याचे साल देखील मी व्यवस्थितपणे काढून घेतलेले आहेत। आणि मी शेवगा आधीच धुवून घेतलेला आहे, त्यामुळे परत मी हा धुणार नाही आहे। हाय हॅलो नमस्कार, मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर सुरुवातीला आपण शेवगा ह्या शिजवून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरा घातलेला आहे आणि कलरसाठी मी अर्धा चमचापेक्षाही कमी अशी हळद घातली आहे आणि कापून घेतलेला किंवा कट केलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे त्या ह्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे। त्यामध्ये मी अजूनही लाल तिखट टाकलेलं नाही आहे, ही मी तेलामध्ये आणि हळदीमध्ये छानपैकी परतवून घेते। आता हे व्यवस्थित परतले की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। सुरुवातीला मसाले हे आपण कमी प्रमाणात घालायचे आहेत, कारण की नंतर देखील आपण जेव्हा तडका देऊ किंवा वाटणामध्ये ती शिजवू तेव्हा देखील आपण त्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी वापरणार आहोत। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेते। आता लाल तिखटामध्ये हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। शेवग्याचा रस्सा किंवा शेवगा सुकं आणि आमटी हे बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर ही देखील पद्धत एकदम आगळीवेगळी आहे आणि तुम्हाला आवडणार देखील आहे। चवीला देखील एकदम अप्रतिम आहे। आणि आता ह्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून हे आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। पूर्ण शिजवायची नाही आहे, अर्धवट शिजवायची आहे। तर वाटण्यासाठी एका तव्यावरती मी 1 वाटी किसलेलं खोबरं भाजून घेते। खोबरं हे छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना त्यामध्ये तेल घालण्याची आवश्यकता नाही आहे, ते असंच कोरं छान भाजलं जातं आणि त्याचा कलर देखील सुरेख येतो आणि त्याचा वास देखील आपल्या भाजीला किंवा वाटणाला एकदम अप्रतिम येतो। त्यामुळे शक्यतो हे कोरडंच भाजून घ्यायचं आहे। तर किसलेलं खोबरं मी 1 वाटी घेतलेलं आहे। इथे खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आणि त्यानंतर ती 1 चमचा तेल टाकून ह्यावरती मी 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे भाजून घेणार आहे। कांद्याचा देखील आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। एकदम झटपट हे वाटण तयार होतं। तुम्हाला जास्त मसाले किंवा जास्त कुठलेही पदार्थ यामध्ये घालण्याची गरज नसते। अगदी फक्त कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्यामध्ये कच्च्याच घालणार आहोत। तर इथे आपला कांदा देखील छान तांबूस रंग येईपर्यंत भाजला गेलेला आहे। आता तो देखील काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण तो ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। त्याचबरोबर भाजून घेतलेलं खोबरं आणि 7 ते 8 कोथिंबीरीची पानं घेतली आहे। त्याचबरोबर भाजून घेतलेला कांदा देखील मी ह्यामध्ये घालते आणि अर्धा टोमॅटो मी ह्यामध्ये घातलेला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी देखील एकदम छान चव तुमच्या आमटीला येणार आहे। तर आता हे आपण छान ग्राइंड करून घेऊया। हलकंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची स्मूथ पेस्ट तयार होईल। तर कढईमध्ये अर्धा ते 1 चमचा मोठा चमचा तेल घालून ते गरम करून घ्यायचे आणि अर्धा चमचा मोहरी घालून आपण जो वाटलेला मसाला आहे तो संपूर्ण कढईमध्ये टाकून तो छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे।
आता ही पेस्ट आपण सुरुवातीला 2 ते 3 मिनटं परतवून आणि मग त्यामध्ये मसाले घालणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. तर आता येथे मी अर्धा चमचा मी जिरेपूड घातलेली आहे. त्यानंतर कलरसाठी मी इथे बेडगी मिरची पावडर घातली आहे 1 चमचा आणि अर्धा ते पाऊण चमचा मी लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि कांदा लसूण मसाला इथे मी 1 पूर्ण चमचा घातलेला आहे. टेबलस्पूनचं हे प्रमाण आहे. पोह्यांचा जो चमचा आपण वापरतो त्या चमच्याने मी सर्व प्रमाण इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मसाले ह्या पेस्टसोबत छान परतवून घ्यायचे जेणेकरून छान त्याला तेल सुटेल. तुम्ही यामध्ये हलकंसं पाणी देखील घालू शकता जेणेकरून मसाले जळणार नाही, पेस्ट देखील खाली जाणार नाही आणि आपलं छान हे वाटण मस्त परतेल आणि त्याला छानपैकी तेल सुटेल. शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी आपण त्यामध्ये लाल तिखटाचा वापर देखील केलेला आहे आणि त्यामुळे इथे मी लाल तिखट कमी प्रमाणात वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार लाल तिखट हे वापरायचं आहे. किती तिखटपणा तुम्हाला हवा आहे भाजीमध्ये त्याप्रमाणे तुम्ही मसाल्यांचा वापर इथे करू शकता. आता हे वाटण किंवा पेस्ट आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. जवळपास 7 ते 8 मिनटं ही पेस्ट परतायला लागतात आणि त्याला तेल सुटायला लागतात. तर इथे आपली जी शेवगा आहे ती देखील अर्धवट शिजलेली आहे. आपण नंतर तिला छानपैकी शिजवून घेणार आहोत. सुरुवातीला शेवगा शिजवताना ती अर्धवटच शिजवायची जेणेकरून आपण दुसऱ्यांदा ती जेव्हा पेस्टमध्ये घालू तेव्हा तिचा गाळ होणार नाही किंवा तिचा लगदा होणार नाही आणि ती व्यवस्थित तुम्हाला हातामध्ये घेऊन खाता येतील. अगदी झटपट होणारं हे वाटण आहे. अगदी ऐनवेळेवर जरी तुमच्या घरी पाहुणे आले तर एकदम चमचमीत असा शेवगा रस्सा भाजी तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच बनवू शकता. आणि वाटणासाठी जे लागणारं साहित्य आहे ते नक्कीच आपल्या घरामध्ये 100% अवेलेबल असतं. त्यामुळे तुम्हाला कुठलाही बाहेरचा पदार्थ घरात आणायचा नाही आहे. अगदी घरगुती असा चमचमीत शेवग्याचा रस्सा तुम्ही पाहुण्यांसाठी नक्की बनवू शकता. तर इथे भाजीला किंवा वाटणाला जे आहे छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपण अर्धवट जो शेवगा शिजलेला आहे तो यामध्ये घालतो आहे. तर शेवगा शिजताना आपण जे पाणी टाकलेलं आहे ते देखील यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून शेवग्यामधलं जे जीवनसत्व आहे किंवा त्याच्यामधला जो अर्क आहे तो कुठेही जाणार नाही, तो वाया जाणार नाही. तर तुम्हाला अगदी हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी खायला मिळेल. अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत असा शेवगा रस्सा भाजी इथे आपली रेडी आहे. आता छान मंद आचेवरती याला 5 मिनिटांसाठी किंवा 3 मिनिटांसाठी छान उकळी देऊन घ्यायची आहे. मस्त तर्री त्याला येईल आणि आपला शेवगा रस्सा भाजी इथे रेडी आहे. शिजवताना फक्त तो पूर्णपणे शिजवायचा नाही आहे, थोडासा अर्धवट कच्चा राहिला तरी देखील चालतो. छान त्याच्यामध्ये त्याचं जीवनसत्व आहे, जे त्याचे फायदे आहेत ते आपल्या बॉडीला नक्की मिळतात. अगदी स्त्रियांसाठी तर एकदम परफेक्ट असा कॅल्शियमचा जो स्रोत आहे तो शेवगा आहे. तर एकदम छान असा कोथिंबीर वगैरे घालून मस्त शेव सर्व करूया. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या प्रकारचा शेवगा घरी बनवता, तुम्हाला कुठल्या प्रकारचा शेवगा रस्सा भाजी ही आवडते हे नक्की कळवा. तर अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.